कोणाचा तळतळाट आणि हाय लावून घेणे किती वाईट असू शकते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेल. कर्माचा सिद्धांत. कोणाची हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठीच आपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. हेच केलेल्या कर्माचे फळ आहे. काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल. अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, जसे की शारीरिक आर्थिक फसवणूक करणे, समाजात समारंभात अपमानास्पद वागणूक देणे, कोणाचे जाणीवपूर्वक मन दुखावले असू शकते, कोणावर जाणीवपूर्वक अन्याय केला गेलेला असतो, कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, मानसिक सामाजिक राजकीय छळ केलेला असेल, कोणाची हक्काची फसवणूक करून खोट्या कागदपत्रामार्फत व पुरावे देऊन दबाव तंत्राचा वापर करून प्रॉपर्टी हडपलेली असेल, कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल, राजकीय सामाजिक शारीरिक दुखापत केलेली असेल, विश्वासघात करून गद्दारी करून गैरफायदा घेतलेला असेल, ज्याने आपल्यावर अनेक उपकार केले असतील आणि त्याच्याच पाठीत स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे आरोप करून खंजीर खुपसून गद्दारी केली असेल, कोणाचे आपल्यावर उपकार असतील त्याचा त्याला जाणीवपूर्वक विसर पडणे किंवा त्याने आपल्यासाठी केलेल्या आकस्मिक खर्चाचे पैसे बुडवणे किंवा त्याच्या उपकाराची जाणीव न ठेवणे, भ्रष्ट बुद्धीने वागणे आणि बदला घेणे. अशा प्रकारच्या त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास झालेला असतो व तो होत असतो. तो खूप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होते, मनस्ताप होत असतो. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. हे त्या जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे जाणीवपूर्वक समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही. अशी माणसे निर्दयी, निष्ठुर व हरामखोर असतात, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग त्या समोरच्या व्यक्तीला हाय हाय लागते, त्याला जनता तळतळाट असं म्हटले जाते. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही. सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात. आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त त्या महाखोटारड्या व्यक्तीस व आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच ते सर्व माहीत असते. समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो त्याच जन्मात त्याला कुठल्या तरी मार्गाने करावीच लागते. तो जरी कितीही जोरात बोलत असेल अथवा हसून बोलत असेल, परंतु ते सर्व लोकांना दाखवण्यासाठी असते. मात्र तो अंतर्मनातून बेचैन व अस्वस्थ असतो. त्याला सहज शांत झोप व स्वास्थ्य मिळत नाही. अनेक आजारांनी त्रस्त असतो. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो. मी एका पुस्तकात वाचले होते की राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्यांचे दुःख सोसणे माझ्या नशिबी काय यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राज्याला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेच पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले, तर पक्ष्यांची 101 लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाने 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे त्याचे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपणच ठरवायचे आहे की आपले कर्म कसे हवे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठीच आपुल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट. हेच केलेल्या कर्माचे शेवट फळ आहे. सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान जिवंत ठेवून वाचवा. एकमेकांना अडचणीत आणू नका, त्यापेक्षा मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. नको त्या उठाठेवी करू नका, वाद वाढवू नका, दुसऱ्याच्या वहिवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे. समाजातील खोट्या, राजकारणी व स्वार्थी, मतलबी आणि विश्वासघातकी लोकांपासून नेहमीच दूर राहा.
खोट्या अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध राहा, सुरक्षित राहा व सतर्क राहा. प्रत्येकाचे जीवन आयुष्य फार सुंदर आहे, ते आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदी जगू द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेवून वागू नका. वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा, कुठे, कुणावर येईल हे सांगू शकत नाही, हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी.